खूप ऊन आहे त्याच्यामुळे असे ओढणी घेतले आणि मावशींच्या घरी चालले. मावशींनी जेवायला बोलवलं आहे. मावशींचं घर आहे इकडे वरतीच आहे. तर मी आणि माझी बहीण आणि मुली असं सर्व. माझी बहीण, आमची आरू, अंशू आणि रिद्धू, टकलू रिद्धू. चला चला चला, खूप ऊन आहे त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही पळतच जा. बघा नारळ, इथे तर ही केळीची बाग केवढी मोठी आहे. हे बघा लेकींनी तोडली फुलं. छान, चला थँक्यू. बघा आंब्याचे आंबे बघा किती आलेत, बापरे. असं वाटतं की आंबा तोडून घ्यावा, पण नको, विचारायला गेला ती कोणाचं आहे ते. कोणाचं म्हणजे त्या काकींचाही विचारलं तर नक्कीच देतील. बघूया आता ना, जवळच आहे. वरती डायरेक्ट डोंगर आहे बघा भैरवाचा, आणि पायथ्याला त्यांचं असं घर आहे. म्हणजे खालच्या घरापासून, म्हणजे मम्मीच्या घरापासून हे घर हार्डली 5-7 मिनटावर असेल वॉकिंग. आणि वरचा हा असं नेचर. आता ना समोरच्या घरातच बघा कसा भुंकतोय, आणि त्याचा बेल छान बांधलेला आहे. त्यांच्याकडे बकरी पण आहेत. कशा बकरी बघा. आणि इकडे गोल्डीनी पण निंगाने घातलेली. हे आहे मावशींचं घर. गोल्डी भुंकत होती ना आताच. हे बघा ही गोल्डी, ही भुंकत असते. चला हा शंभू. हे लेकींना आवडतं इथे. कारण बघितलं कुठे खाली फिश येते, जेवण बनवतात आमच्या आईवर ग्रीन मावशी. आणि मामांचं काहीतरी काम चालू आहे. मामा काय काम करतात? कॅल्क्युलेशन. या दोघांचं काहीतरी काम चालू आहे. या तिघी पण डायरेक्ट वरच्या रूममध्ये आला. हे बघा, हे बघा, ही आमच्या फॉरेन्सिक मामाची रूम आहे. फॉरेन्सिक मामाची. त्यामुळे त्याचं सगळं हे साहित्य तुम्ही बघू शकता. आणि ह्या रूम मधलं साहित्य बघा तुम्ही. इकडे गॅलरी आहे. हा बघा डायरेक्ट डोंगरच दिसतो. तर डायरेक्ट मागे डोंगर आहे. बोलली ना एकदम डोंगराच्या जवळ घर आहे. खूप छान हवा येते, खूप छान नेचर आहे, एकदम खूप भारी वाटतं. तर आता डोंगर आहे, भैरवाचा डोंगर म्हणतात त्याला. साताच्या असेल तर तुम्हाला नक्की माहीत असेल. पण किती जुने आहे. आणि ही जी रूम आहे ना, ती त्या रूम आता सध्या काहीतरी त्यांचं काम चालू आहे म्हणून सामान ठेवलं आहे कसलं. इकडे पण एक अशी गॅलरी आहे. इकडे गोल्डी असते, डॉगी आहे ती. हे बघा ओरिजिनल आहेत ही झाडं, किती छान आहेत बघा. हे बघा आर्टिफिशियल नाही आहे, तुम्हाला वाटेल आर्टिफिशियल, पण आर्टी आहे जिथून सर्वांना पाणी प्रोव्हाइड करतात पूर्ण एरियाला. डायरेक्ट डोंगर, असं घर, असं सगळं. टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम. हे कांदे आहेत. आणि मी रिद्धिका आहे. आणि आता मी खाली चालले. चला गॅलरी आहे, चला 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 चला. इकडे खाली जायचा रस्ता इकडे. हा बोला. काय आहे तिथे खाली एवढे बघताय. आता लाईट गेली त्याच्यामुळे. खातेस कुठे शंभू? अरे शंभू थोडेसे कार्बोहायड्रेट गेले पाहिजे ना. मावशीने छान असं जेवण बनवलं होतं, मस्त असं जेवलं. त्याच्यानंतर जेवताना ना गोल्डी खूप मस्ती करत होती अशी. मग मावशी तिला ओरडत होत्या आणि ती एकदम शांत बसत होती. म्हणजे मावशीने आवाज दिला की ती अशी रागवून अशी बसायची, शांत बसायची. तर ही आहे हळद. त्रिशा डेलिशियस फूड म्हणून एक ब्रँड आहे. आणि ही आमच्या ज्या मावशी आहेत ना, मावशी म्हणजे मामांच्या आत्ते भावाचा ब्रँड आहे. म्हणजे त्या रिलेटिव्समध्येच आहे. तर खूप छान आहे. 70 रुपये पाव अशा किमतीने भेटते. तर आम्ही पण ती घेऊन आलो.
आणि त्याच्यानंतर इथे बघा बॅक साईडला आम्हाला जायचं होतं, काय काय लावलं आहे ते बघण्यासाठी. खूप सारी झाडं लावलीत की नाही, खूप सारी. चाफ्याच्या झाडाला किती छान फुलं आलेत. इथे चूल आहे, ते पाणी तापवतात त्या चुलीवर. ते ड्रम वगैरे आहे, स्टोरेज असं आहे. हो, ती चाफ्याची फुलं बघ ना, चाफ्याची छान 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 फुलं आहेत. चला माझी फुलं चला घ्या. छोटी फुल कहा इधर है, इधर इधर है वो, कहा इधर है वो, कहा है कहा 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 कहा. अगं बाई तिथून द्या. नो या की व्हिडिओच करायचा. अगं मी पकडलाय, इतकं बोलायची गरज नाही, कर तू. बोलायची गरज नाही. माझ्या बहिणीला ना झाडं लावायची खूप आवड आहे आणि तिची छान अशी नर्सरी पण आहे पुण्याला. तिने छान असं डेव्हलप केलं, असं गार्डनिंग छान असं आहे. तर तिने इथून सदाफुलीचे 2 हे घेतले, एक गुलाबी आणि एक व्हाईट. आणि येता येता आंबे दिसले तर म्हटलं आंबे काढूया. म्हटली जातेस का, म्हटलं हो. मला बोलते आंबेचवर, म्हटलं हा हा हा. मग तिथे जाऊन बघा असे आंबे छान असे काढून घेतले आणि घरी आलो. ॲक्च्युली आशूला जायचं होतं, त्याच्यामुळे सगळ्यांची ना अशी भेटाभेट चालू होते. कारण जाणार म्हटलं की कोणालाच आवडत नाही. राहण्यासाठी आलेली लोक नेहमी आवडतात आणि जाण्यासाठी कोणी निघालं की सगळ्यांनाच फार टेन्शन राहतं. तर इथे ते निघाले होते क्रेटामधून आणि आधी मागे लागला होता. मग आधीला अमर आहे तो ह्याच्यावरून बुलेटवरून फिरत होता. मग तिला भेटून घेतलं. खूप इमोशनल असतं हे सगळं आमच्यासाठी. खरं तिच्याबरोबर मला माहेरी राहायला खूप आवडतं. मग ती जाणार असेल, तिचं पण ऑफिसचं काम असतं, त्यामुळे तिला काही जास्त आरू, मला आरूची पण खूप आठवण येते. तर ते सगळे बायकोवरून निघाले. बाय बघू, बाय आरू. तिघे जण, आधी रिदू आणि अंशूला तो बुलेटवर घेऊन गेला. कारण आधी आहे ना त्याला क्रेटा खूप आवडते आणि तो क्रेटामध्येच बसायला म्हणतो. त्याच्यामुळे मग त्याला डायवर्ट करण्यासाठी हे तिघेजण बुलेटवरून गेले आणि बहीण दाजी वगैरे क्रेटामधून पुण्याला निघाले. तर हा ना खूप इमोशनल असा मोमेंट असतो, सर्वात इमोशनल आहे. त्याच्यानंतर हे बुलेटवरून घेऊन आले आणि येता येताना खूप सारं असं खायचं घेऊन आले. तर त्याच्यामध्ये ज्यूससुद्धा, वेपर्स होते. तर मी म्हटलं ज्यूस खूप आहे तर आम्हाला पण द्या. पण ते ज्यूसची बॉटल जेव्हा ओपन करून म्हणजे बघितलं तर तो काही मला एवढा चांगला नाही वाटला. म्हणजे ब्रँड तर नव्हताच आणि टेस्टला पण अजिबात चांगला नव्हता.
तर लेकरांचं हे असंच असतं. आणि ह्या माझ्या लेकरांनी ना पायाला लावून घेतलेलं आहे, पडले, तिला जोरात लागलं आहे त्याच्यामुळे ती आणि कंटिन्युअस असं चालू असतं तिचं. तर ही बघा, मी म्हटलं ना जसं की ज्यूसची बॉटल, तर ती थोडी चांगल्या क्वालिटीचा नाहीच वाटला मला आणि टेस्ट पण अजिबात चांगली नव्हती. मग लेकराला पण म्हटलं पिऊ नका, पण लेकराला खरंच ऐकत नाही तिकडे आल्यानंतर अजिबात. पण ही लेकरं कंटिन्युअस खावायच्याच मागे असतात. आणि मी, स्नेहल आणि वहिनी इथे मस्त गप्पा मारत बसलो होतो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला परत भेटूया, बाय.